दिवसभरातलाच सगळ्यांचं लक्ष असणार ते म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान आज देशभरात होते। तर लोकसभा निवडणुकीच्या या चौथ्या टप्प्यामध्ये देशभरात 96 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार असून 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील 96 मतदारसंघात मतदार त्यांचा हक्क बजावणार आहेत। यामध्ये महाराष्ट्रातील 11, आंध्र प्रदेशातील 25, तेलंगणामधील 17, तर यूपी मधील 13, पश्चिम बंगालमधील 8, बिहारमधील 5, झारखंडमधील 5, मध्य प्रदेशातील 8 आणि ओडिशामधील 4 मतदारसंघांचा समावेश आहे। चौथ्या टप्प्यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग, यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण, तर महुआ मोइत्रा आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये आज कैद होणार आहे। तर या आधीच्या 3 टप्प्यांमध्ये एकूण 285 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। तर पुण्यामध्ये महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधामध्ये काँग्रेसनं कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली आहे। वंचित बहुजन आघाडीनं माजी नगरसेवक वसंत मोरे आणि एमआयएमचे माजी नगरसेवक अनिल सोनके यांना उमेदवारी दिल्यामुळे पुण्यात पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेमधील 4 माजी नगरसेवकांमध्ये चौरंगी लढत होतीये। चौघांची राजकीय कारकीर्द ही महापालिकेमध्येच घडलेली असून आता नवीन खासदार हा माजी नगरसेवकच असणार आहे। त्यामुळे पुण्यातल्या या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। दोन्हीकडचे अनेक दिग्गज नेते या ठिकाणी प्रचाराच्या संपूर्ण या झंझावातात पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर पुण्यात आता ही लढत जी आहे ती अतिशय रंगतदार होणार आहे। पुण्यातल्या मतदान केंद्रावर सुद्धा पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे पुणेकरांनी घरातून बाहेर पडा, लवकरात लवकर बाहेर पडा, जेणेकरून उन्हाचा तडाखा लागणार नाही आणि मतदानाला भरघोस प्रतिसाद द्या आणि तुम्हाला हव्या असलेल्या योग्य त्या खासदाराला निवडून आणा। तर पश्चिम महाराष्ट्रामधल्या महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या शिरूरमध्ये यंदा काय निकाल लागणार याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागलं। इतकंच काय तर अवघ्या राजकीय वर्तुळाचं देखील लक्ष लागलंय। शिरूरमध्ये यंदा महाराष्ट्राच्या राजकारणातील 2 हेवीवेट राजकारणी रिंगणात आहेत। शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा आपले दंड थोपटले। तर या मतदारसंघामध्ये आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे असा सामना होणार असला तरी खरी लढत ही अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणार आहे। तर आज महाराष्ट्रामधल्या 11 लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक पार पडतीये। मतदानाचा हक्क प्रत्येक जागरूक मतदाराला बजवायचा आहे। आपण थेट जाणार आहोत कारण आमचे प्रतिनिधी या विविध ठिकाणी या ठिकाणी आहेत। चंद्रकांत फुंदे शिरूरहून आहेत, त्याचबरोबर सिद्धार्थ गोदाम आहे छत्रपती संभाजीनगर येथून, शिवाय तुषार रुपनवार आपल्यासोबत आहेत आणि लक्ष्मण घाटोळ देखील आहेत। सगळ्यात आधी चंद्रकांत मी तुमच्याकडे येतेय कारण तुम्ही अशा मतदारसंघामध्ये आहात जी थेट लढत जी आहे ती या जे उमेदवार आहेत लोकसभा मतदारसंघाचे म्हणजे आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्या तर होतेच आहे, पण ही लढत असणार आहे शरद पवार विरुद्ध अजित पवार। त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्या 4ही आमच्या प्रतिनिधींना गुड मॉर्निंग। चंद्रकांत, शिरूरहून तुमच्याकडे काय यावर सगळ्याचं विश्लेषण कराल आणि संपूर्ण तयारी झालेली असणार आहे कारण बरोबर 1 तासांनी मतदानाला सुरुवात होईल। व्हेरी गुड मॉर्निंग मनाली। आत्ता आपण आहोत कोलेवाडी कोलेमाळा, जिथं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे मतदान करणार आहे। तेच हे मतदान केंद्र आहे। झेडपीची शाळा आहे, छोटीशी आहे पण सगळी तयारी झाली। अगदी मॉक ड्रिलचंही मतदान होऊन गेलेलं आहे आणि पहिले मतदार ज्यांना मतदान करायचं ते आजोबा येऊन थांबलेले आहेत।
सगळी तयारी आहे. मग पुन्हा खासदार होणार का अमोल कोल्हे याची उत्सुकता सगळ्या कोल्हेवाडीला आहे. बघा सगळी तयारी आहे. आता 6 वाजलेले आहेत, बरोबर 7 वाजता मतदान सुरू होईल. त्याच्या आधीचीच ही सगळी तयारी मॉक वोटिंग ज्याला म्हणतो हे सगळं झालेलं आहे. पुन्हा एकदा ते ट्रायल घेत आहेत खास आपल्या प्रेक्षकांसाठी. त्यानंतर आपण हे पहिले मतदार आहेत कोल्हेवाडीतले आजोबा, यांच्याशी आपण बोलूच्या. पण इथलं वातावरण तुला सांगतो, सगळं तयारी सगळी झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची फाईट म्हणजे जे माजी खासदार आहेत आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात ती फाईट होते. काका काय सांगाल, तुम्ही पहिलं मतदान, तुम्हाला पहिला मतदार म्हणून इथं हक्क बजावायचं, 6 वाजता झालं, 7 वाजता मतदान आहे. हा, मी अमोल कोल्हे आमच्या पुतणे आहे, मी त्याचा कार्यकर्ता आहे आणि मी पहिलं मतदान अमोल कोल्हेला तुतरीव करणार आहे. हवा काय इकडली? ठीक आहे, ते हवा सगळी गावाले असल्यामुळे बरोबर बोलणार, पण हवा काय? अमोल कोल्हे की आमची जास्त भावना आहे. गावाची चर्चा तशीच चाललेली आहे. पण आढळराव तर 15 वर्ष खासदार होते की इकडे असले तरी पण हा माणूस गाजलेला आहे, सगळ्या कामामध्ये हुशार आहे, समाजाचं काम केलं. आढळराव म्हणतात हे फक्त अभिनेता आहेत, 5 वर्ष भेटत नाही, डायरेक्ट 5 वर्ष नाही जरी असले तरी, परंतु आमचं जेवढ्याचा आमच्या काळातला माणूस आहे, तिकडे काही जरी असले तरी, आणि तो दिल्लीपर्यंत गाजलेला आहे. त्याच्यामुळे मी मतदान त्यालाच करणार आहे. नाही ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, सांगू नका. ठीक आहे, आता शेवटी कोल्हेवाडी त्यामुळं त्यांचे गावाली मंडळी बोलणारच. पण तुला सांगतो, मनाली फाईट एकदम काटेकी टक्कर असणार आहे. कारण एकीकडे 5 आमदार हे महायुतीचे आहेत. मग खेड, जुन्नर, आंबेगाव, हडपसर तिकडं आणि आणखीन भोसरी, हे 4ही आमदार जे महायुतीचे आहेत. आणि महाविकास आघाडीकडे फक्त एकमेव आमदार आहे शिरूरचा. म्हणजे कागदावर जर बघितलं तर ही कागदावर लढत आढळरावसाठी खूप सोपी आहे. पण ग्राउंडवरची रियालिटी तशी नाहीये. ही लढत एकदम काटेकी टक्कर आहे. म्हणजे दोघांनी आरोपपत्र प्रचंड केलेत एकमेकांवरती. आढळराव म्हणतात हे फक्त अभिनेते आहेत, काहीच करत नाहीत, 5 वर्षांनी एकदा मतदारांना भेटतात. आणि मग अमोल कोल्हे त्याला म्हणतात, त्यांना सांगतात की नाही, मी इथं 5 वर्ष सगळी कामं केली, संसदेतनं मला पुरस्कार मिळालाय. म्हणजे लढत ही दोघांची आजी माझी खासदार असले तरी पण इथं शिरूर हा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातला आहे. आणि म्हणून तिथं शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच लढत आहे. आणि अजित पवारांनी बरोबर आहे. आणि त्यामुळे बघायचं आजचा मतदानाचा जो एक टक्का असेल, आकडेवारी असेल, ती कशी असणार आहे. धन्यवाद चंद्रकांत. आता थेट जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये. या ठिकाणी सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आहेत. गुड मॉर्निंग सिद्धार्थ, या संपूर्ण मतदारसंघाकडे विशेष लक्ष मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेलं होतं, कारण तिरंगी लढत छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते. निश्चित म्हणाली, तुम्हाला सुद्धा गुड मॉर्निंग. आजचा दिवस महत्त्वाचा आहे आणि अगदी सकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत लगभग सुरू झालेली. जसं तुम्ही म्हटलात की हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे. खरंच राज्यातील हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. आपण इतर ठिकाणी म्हणतो की नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी यांची लढत आहे, मात्र आमच्याकडे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढत आहे. त्याबद्दल मी बोलेल. पण आता मी तुम्हाला तयारी दाखवतो. या ठिकाणी बघतो आपण कर्मचारी पहाटे 4:30-5ला या ठिकाणी आलेले आहेत आणि मॉक ड्रिल आता सुरू आहे. सगळ्या पद्धतीची काळजी घेतली जाते, कारण या ठिकाणी चुकीला माफी नाही, कारण कर्मचारी सुद्धा या ठिकाणी जबाबदार असतात जर चूक झाली तर. बघतोय आपण सगळे कर्मचारी अगदी डोळ्यात तेल घालून एक एक गोष्टी या ठिकाणी तपासून घेत आहेत. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 20 लाख मतदार जे आहेत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जवळपास 2,000 मतदान बूथ जे आहेत या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. 12,000च्या वर जास्त कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत. अगदी 7 वाजता या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आता या ठिकाणी राजकीय जर बोलायचं झालं आपल्याला तर जवळपास तिरंगी लढत या ठिकाणी फिक्स आहे, कारण MIMचे इम्तियाज जलील असतील, एकनाथ शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि उबाटा गटाचे चंद्रकांत खरे यांच्यामध्ये सरळ लढत या ठिकाणी आहे. आणि सगळ्या मोठमोठ्या पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी येऊन प्रचार केलेले आहेत. सगळ्यांचे प्रचार तुल्यबळ झालेले आहेत, कुणाचा कमी जास्त आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळं सगळं तयार आहे, सगळ्या गोष्टी तयार आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर प्रचार केला गेला, अनेक टीका टिप्पण्या झाल्या. मात्र या ठिकाणी आता नेमकं मतदार कुणाच्या बाजूने उभे राहतात, कारण माहीत आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ज्यावेळेस बाहेर पडली एकनाथ शिंदेंना घेऊन, त्यावेळेस जवळपास राज्यातील सगळ्यात जास्त खासदार आमदार या ठिकाणाहून 5 आमदार
शिंदेसोबत गेलेले आहेत। त्यामुळे उभाटा गट आणि शिवसेना यामध्ये प्रचंड मोठी खुन्नस तस्सल या ठिकाणी आहे, कारण कालच दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, एकमेकांना मारामाऱ्या केल्या। यावरून आपल्याला समजू शकतं की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही जागा किती महत्त्वाची आहे, कारण एकनाथ शिंदेंना सिद्ध करायचे की छत्रपती संभाजीनगर ते बाहेर पडले तरी त्यांच्यासोबत आहे, आणि जसं उद्धव ठाकरे आधी हे करतायत की विश्लेषण करतायत की नेते गेले असले तरी शिवसैनिक आमच्या सोबत आहेत। या सगळ्या गोष्टींमध्ये आज बघायचं आज मतदार राजा कौल कुणाच्या पारड्यात टाकणार आणि त्याची सगळी तयारी तुमच्या मागे आम्हाला पाहायला मिळते, कारण मतदान केंद्रावर आता जवळपास सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। अवघा 1 तास मतदानाला सुरुवात व्हायला राहिलेला आहे। नगरमध्ये सुजय विखेंविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यामध्ये चुरशीची लढत होती आणि गेल्या 4 निवडणुकांमध्ये या मतदारसंघात भाजपनं सलग विजय मिळवलाय। खरी लढत आहे ती आता राधाकृष्ण विखेंविरुद्ध शरद पवार, राधाकृष्ण विखेंविरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यात। विखे यांच्या विरोधामध्ये नेहमीप्रमाणे पवार थोरात एकत्र आहेत आणि ही परंपरा कायम राहणार की बदल होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। आणि नगरहून आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार आपल्यासोबत आहेत। थेट आपण नगरला जाणार आहोत। तुषार, गुड मॉर्निंग। आणि या ठिकाणी सुद्धा आता संपूर्ण मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली असणार आहे। केंद्रावर सध्या काय परिस्थिती पाहायला मिळते, कारण अवघा 1 तास शिल्लक राहिलाय? मनाली, व्हेरी गुड मॉर्निंग। राज्यातला सर्वाधिक चर्चित असा मतदारसंघ म्हणजे अहमदनगर, कारण की अहमदनगर मतदारसंघाचं गेली अनेक वर्षे नेतृत्व आपल्याला विखे पाटील कुटुंबीय करताना पाहायला मिळतात। मात्र विखे पाटील विरुद्ध शरद पवार हा संघर्ष संपूर्ण राज्याला आपल्याला सर्वश्रुत असल्याचं पाहायला मिळत आहे। याच अहमदनगर मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ते शरद पवार यांच्या सभा आपल्याला गाजल्याचं पाहायला मिळत आहे। या मतदारसंघामध्ये जवळपास 19 लाख मतदार आहेत, त्यापैकी 10 लाख पुरुष तर 9 लाख आपल्याला महिला मतदार असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या या मतदारसंघाचं नेतृत्व विद्यमान खासदार सुजय विखे पाटील करत आहेत, तर त्यांना तगडं आव्हान आपल्याला निलेश लंके देताना पाहायला मिळणार आहेत। याच मतदारसंघामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप किंबहुना पोलिसांना देखील दमदाटी याच मतदारसंघात झाल्याची पाहायला मिळते। सध्या मी लोणीमध्ये आहे आणि या ठिकाणी आता मॉकपोलला सुरुवात देखील झालेली आहे। आपण हे व्हिज्युअलच्या माध्यमातून पाहू शकाल की आता जवळपास आता इथे मॉकपोलला सुरुवात झालेली आहे। आपण प्रेसिडिंग ऑफिसरशी देखील संवाद साधणार आहोत की तांत्रिक ज्या बाबी असतात त्या तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या आहेत का, व्हीव्हीपॅट मशीन असेल किंवा या ठिकाणी बॅलेट पेपर असेल, ह्या सर्व टेक्निकलरित्या उत्तमरित्या काम करते का, या संदर्भातला आढावा आपण त्यांच्याशी घेणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या आहेत का, सर्व मशीन व्यवस्थित काम करतायत का? शिर्डी लोकसभा मतदारसंघांतर्गत मतदान केंद्र क्रमांक 166 लोणी बुद्रुक येथे आज सकाळी 5:45 वाजता मॉकपोल सुरू केलेला आहे। या केंद्रावरती एकूण मतदार 1262 नोंदवलेले आहेत, त्यापैकी पुरुष मतदार 637 आहेत आणि स्त्री मतदार 625 आहेत। मॉकपोल सुरू आहे, तर त्यामध्ये बॅलेट युनिट 2 आहेत आणि कंट्रोल युनिट 1, व्हीव्हीपॅट मशीन आणि बॅलेट युनिट हे अगदी व्यवस्थितरित्या वर्किंग करत आहे, याची पडताळणी आम्ही केलेली आहे। ओके, तर आपण या ठिकाणी मनाली पाहिलं असेल कोणत्याही तांत्रिक अडचणी आपल्याला या मतदान केंद्रावरती नसल्याचं पाहायला मिळते। सर्व मॉकपोल टेस्टिंग अद्यापही आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळते। थोड्याच वेळात मतदार राजा आपलं मत या ठिकाणी या मतपेटीमध्ये बंद करताना पाहायला मिळणार आहे। मात्र अहमदनगरचा गड हा सुजय विखे पाटील राखणार की निलेश लंके तो गड काबीज करणार हे आपल्याला 4 जूनलाच पाहावं लागणार आहे। मात्र अहमदनगरमध्ये ही तगडी लढत जरी 2 प्रमुख नेत्यांमध्ये असली तरी सुप्त संघर्ष विखे पाटील विरुद्ध शरद पवार हाच आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला। त्यामुळे नेमकं कोण जिंकणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे। म्हणाले अगदी बरोबर आहे तुषार, आणि त्यामुळे या दोन्ही उमेदवारांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। नगरवासियांना आपल्याला योग्य तो उमेदवार निवडून द्यायचा आणि सकाळी 7 वाजता बरोबर मतदानाला सुरुवात होणार आहे। प्रत्येक मतदारानं घराबाहेर पडा, मतदान केंद्रावर जा आणि आपला जो मतदानाचा हक्क आहे तो बजावा। तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात सुद्धा ठाकरेंची सेना विरुद्ध शिंदेंची सेना असा सरळ सामना रंगत असून या सामन्यामध्ये ठाकरे गटानं माजी खासदार भाऊसाहेब वागचौरेंना उमेदवारी दिली आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेवर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय। वंचित बहुजन आघाडीनं देखील काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवतेंना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळते। तर या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असून या ठिकाणी यंत्रणा सुद्धा आता
सगळी सज्ज झालेली आहे। त्यामुळे शिर्डीमधली एक प्रकारे एक मोठी फाईट म्हणावी लागणार आहे। मतदारसंघांवर आतापर्यंत शिवसेनेनं वर्चस्व गाजवलेलं आहे, तर विधानसभेच्या 6 मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे। आणि याविषयी आपण जाणून घेणार आहोत शिर्डीमध्ये सध्या काय परिस्थिती आहे। मतदान केंद्रावर सध्या आता जवळपास सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडनं। थेट आपण लक्ष्मणकडे जाऊयात। मनाली, मी आता शिर्डीमध्ये आहे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची सेना अशा प्रकारचा सरळ सामना होतोय। खरं तर उत्तर महाराष्ट्रातल्या 5 प्रमुख लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडते, ज्यामध्ये अहमदनगर, शिर्डी, रावेर, जळगाव आणि नंदुरबार या 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडते। आणि त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ। शिर्डी लोकसभा मतदारसंघ यासाठी महत्त्वाचा आहे की ही साईंची नगरी म्हणून ओळखली जाते आणि जगभरात देशभरामध्ये साईंच्या चरणी लीन होण्यासाठी जगभरातला भाविक येत असतो, राजकीय नेते येत असतात आणि सेलिब्रिटी देखील येत असतात। या सगळ्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे, कारण शिर्डीचा गड राखणं या दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना असा सरळ सामना होत असला तरी स्थानिक पातळीवरचा जर विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात अशा प्रकारचा सामना जो आहे तो स्थानिक पातळीवर रंगताना आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी जर विचार केला तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये वंचितनं देखील उत्कर्ष रुपवते जे आहेत त्यांना या ठिकाणी उमेदवारी देऊन एक आव्हान या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा राजकीयदृष्ट्या मानला जातोय। मी ज्या मतदान केंद्रावरती आहे त्या मतदान केंद्रावरची काही दृश्य मी आपल्याला दाखवतोय। साधारणतः सकाळी 6 वाजेपासून या ठिकाणी अधिकारी दाखल झालेले आहे। श्री साईनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचं हे मतदान केंद्र आहे, ज्या ठिकाणी दोन्ही उमेदवार जे आहे याच मतदान केंद्रावरती येणार आहे। तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोगानं या संपूर्ण मतदान केंद्रांवरती फुगे लावलेले आहे, फुग्यांच्या कमानी केलेल्या आहे। अर्थात ज्या पद्धतीनं शाळेमध्ये नवीन विद्यार्थी येत असतात आणि त्यांच्या स्वागतासाठी जशी तयारी केली जाते तशीच तयारी जी आहे ती मतदारांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली आहे। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगानं ही शक्कल लढवलेली आहे आणि शिर्डीमध्ये ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आणि एकूणच जर आपण बघितलं तर संपूर्ण यंत्रणा जी आहे, शासकीय यंत्रणा जी आहे ती शिर्डीमध्ये सज्ज झालेली आहे। त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचा कौल काय आहे हे 4 जून नंतर स्पष्ट होईल। मात्र आज एक बाब स्पष्ट आहे की शिर्डी लोकसभा जिंकण्यासाठी दोन्ही शिवसेनेनी प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे, ताकद लावलेली आहे। शिवसेनेच्या दोन्ही गटाचे नेते जे आहे ते गेल्या 4 दिवसांपासून शिर्डीमध्ये तळ ठोकून आहे आणि म्हणूनच शिर्डीचा गड कोणती शिवसेना राखणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मनाली, अगदी बरोबर आहे लक्ष्मण। शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना आपल्याला शिर्डीमध्ये आज पाहायला मिळणार आहे। मतदार राजाच्या हातात आहे कुणाला निवडून द्यायचं ते। तर भाजपचा गड म्हटल्या जाणाऱ्या रावेर मतदारसंघातून भाजपनं खासदार रक्षा खडसे यांना सलग 3ऱ्यांदा उमेदवारी दिली आहे। विरोधी महाविकास आघाडीकडून शरद पवार गटानं रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील हा नवा चेहरा मैदानात उतरवलाय। तर लेवा समाज बहुल या मतदारसंघावर 2009 पासून भाजपचंच वर्चस्व राहिलेलं आहे। एकनाथ खडसे यांच्या विरोधामध्ये कायमच भूमिका घेणारे भाजपचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणास लागलेली आहे। तर आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। थेट आपण प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, गुड मॉर्निंग। आणि रावेर लोकसभा मतदारसंघ हा देखील तितकाच चर्चेतला मतदारसंघ आहे। काँग्रेस विरुद्ध भाजप असे उमेदवार असले तरी या ठिकाणी खरी लढत जी आहे ती म्हणावी लागणार आहे शरद पवार विरुद्ध भाजप अशीच पाहायला मिळणार आहे। काय अपडेट्स आहेत या मतदारसंघातले आणि मतदान केंद्रावर सध्या काय दृश्य पाहायला मिळतंय? सुप्रभात मिनाली। 18व्या लोकसभेसाठी जे उमेदवार निवडून द्यायचे यासाठी मतदान यंत्रणा आता पूर्ण सज्ज झाली आहे, प्रशासकीय यंत्रणा सुद्धा सज्ज झालेली आहे। पण त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी प्रचाराचा जो दुराळा गेल्या काही दिवसात उडवला होता त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वातावरण ढवळून सुद्धा निघालेलं आहे। म्हणजे आपल्याला माहिती आहे 1936 साली फैजपूरला, जळगाव जिल्ह्यातील फैजपूरला काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं आणि तेव्हापासून काँग्रेसचा हा बालेकिल्ला गेल्या 30 वर्षांपासून भाजपनं त्यांच्याकडनं हिरावून घेतला आणि भाजपच्याच आता विद्यमान असलेल्या जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा रावेर आणि जळगाव या राखण्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्ष ताकदीनं मैदानात उतरला आहे। गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा जितकी पणाला लागली आहे त्याच वेळेस मवियातील 2 मंत्री अंबळनेरचे अनिल भाईदास पाटील आणखीन
पालकमंत्री गुलाबराव पाटील जे शिवसेनेचे आहेत यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. म्हणजे की विद्यमान सरकारमधले 3 मंत्री आणि त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार आणखी उद्धव ठाकरे असा हा रंगत असलेला हा सामना अखेरच्या दिवसामध्ये अत्यंत प्रचारामध्ये जोरदार उघडली ती आघाडी. आपल्याला माहिती आहे की जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला भाजपमधूनच फुटलेले पण आता शिवसेना मशाल गटाचे उमेदवार करण पवार हे आता विरोधात आहे. तर रावेरमध्ये रक्षा खडसे तिसऱ्यांदा लोकसभेला जाण्यासाठी इच्छुक आहे. आता आपण बघतोय की सकाळची जी सुरुवात आहे, माझा सहकारी गणेश काळेला मी विनंती करतो की गणेश आपण दाखवूया की आता मॉक ड्रिल सुरू झाले. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणखीन त्याचबरोबर असलेलं व्हीव्हीपॅट मशीन या सगळ्यांची तपासणी जी आता सुरू आहे. उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत ते उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणी जे आपल्याला मॉक ड्रिल म्हणजे अर्थात डबी वोटिंग केलं जातं, त्यानंतर वोटिंग केल्यानंतर त्या वोटिंगची पूर्ण नोंदणी जी आहे मशीनवर येते. त्या मशीनच्या माध्यमातून प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी हे असलेलं जे वोटिंग मशीन आहे, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट याबद्दल अत्यंत समाधानी असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. निवडणूक प्रक्रियेतला, मतदान प्रक्रियेतला हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. खरं आपल्याला माहिती आहे की जळगाव जिल्हा म्हणजे काय तर प्रचंड ऊन असलेला हा जिल्हा. नेमकं कशा प्रकारे उन्हाचा पारा आज वाढतोय, त्याचबरोबर सकाळच्या सत्रामध्ये अधिकाधिक मतदान कसं करून घेता येईल यासाठी मतदारांचा कल दिसून येतोय. आणखीन त्याचबरोबर सगळ्या उमेदवारांचा सुद्धा की लवकरात लवकर मतदान कसं अधिक वाढवता येईल. केळीचे प्रश्न या ठिकाणी तसेच आहे, याचबरोबर कपाशीचे प्रश्न या ठिकाणी तसेच आहे. वर्षानुवर्षांपासून अनेक प्रश्न असलेला हा जिल्हा हा आजही पुन्हा निवडणुकीला सामोरा जातोय. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशातील सगळ्यात जास्त केळीचं उत्पादन या जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात होतं आणि याच ठिकाणी केळीच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या केळी उद्योगावर आधारित उद्योग हा शेतकऱ्यांना दिलासा देणारे उद्योग होता यावे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. जातीय समीकरण जर का बघितलं तर लेवा समाजाचा म्हणजे लेवा पाटीदार समाजाचा हा बहुल असलेला हा जिल्हा. जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा बहुल जिल्हा आहे तर या ठिकाणी लेवा बहुल जिल्हा आहे. त्यामुळे जातीपातीचं समीकरण तर प्रत्येक ठिकाणी असतंच. त्यातल्या त्यात याच ठिकाणी आपण जे म्हणतोय की राज ठाकरे यांनी जे उल्लेख केला होता ते मशिदीमध्ये फतवा केला होता, तर अशा प्रकारचं सुद्धा वक्तव्य जे समोर आलं तेही याच लोकसभा मतदारसंघात आलं होतं. अगदी बरोबर. आणि या सगळ्याचे पडसाद जे आहेत ते प्रशांत आता या आजच्या मतदानावर कसे पाहायला मिळत आहेत हे देखील आपण दिवसभरात तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. आणि आता पुण्यामध्ये महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसनं कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली आहे. वंचित बहुजन आघाडीनं माजी नगरसेवक वसंत मोरे आणि एमआयएमचे माजी नगरसेवक अनिल सुनके यांना उमेदवारी दिल्यामुळे पुण्यामध्ये पहिल्यांदाच पुणे महापालिकेतील 4 माजी नगरसेवकांमध्ये चौरंगी लढत होतीये. चौघांची राजकीय कारकीर्द ही महापालिकेमध्ये घडलेली असून आता नवीन खासदार हा माजी नगरसेवकच असणार आहे. आणि आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडे. वैभव, गुड मॉर्निंग. पुण्यातली लढत जी आहे याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण अटीतटीची लढत होती. पुण्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा तळटोकून होते आणि त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ त्यांच्या विरोधात काँग्रेसनं कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आणि जसं आपण म्हटलं की 4 माजी नगरसेवक या लढतीमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ही लढत अतिशय चुरशीची आहे. काय सध्या परिस्थिती आहे? मतदान केंद्रावर सुद्धा जवळपास सगळी तयारी पूर्ण झाली असेल. मनाली सगळी तयारी जी आहे ती पूर्ण झाली आहे. भाजपचा बालेकिल्ला किंवा गड असलेल्या पुणे लोकसभेमध्ये यंदा काय होणार हा प्रश्न गेले 15 दिवस शहरातल्या प्रत्येकाच्या ओठी आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या 34 लोकसभा मतदारसंघासाठी 20 लाख इतकं मतदान असणार आहे, ज्यापैकी 10 लाख पुरुष आणि 10 लाख स्त्रिया असणार आहेत. साधारणपणे 2000 पेक्षा जास्त मतदान केंद्रांवरती आज पुणे शहरामध्ये मतदान होत आहे. मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. तयारी जी आहे ती अत्यंत चोख करण्यात आलेली आहे. महेश विद्यालयामध्ये आम्ही आता आहोत, कोथरूडच्या आशिष गार्डन जवळच्या. मंत्री चंद्रकांत पाटील सुद्धा इथंच मतदान करतील. त्यापूर्वी आपण तयारी जी आहे ती पूर्ण झालेली पाहतोय. मॉक पोलिंग जे आहे ते सुरू आहे. पोलिंग एजंट्सच्या उपस्थितीमध्ये हे मॉक पोलिंग जे साधारण 20 मिनिटं ही सगळी यंत्रणा जी आहे व्हीव्हीपॅट असेल, कंट्रोल युनिट असेल किंवा बॅलेट युनिट असेल, हे सगळे तिन्ही युनिट अत्यंत उत्तमरित्या काम करतायत का याची तपासणी दोन्ही उमेदवारांच्या किंवा सगळ्याच उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये केली जाते. ज्या उमेदवारांचे प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ही तपासणी जी आहे ती केली जाते. बरोबर 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल. मात्र त्यापूर्वी निवडणूक अधिकारी जे आहेत, मतदान केंद्राचे अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून या सगळ्या चाचण्या ज्या आहेत
त्या पूर्ण केल्या जात आहेत आणि टप्प्याटप्प्यानं टेबल जे आहेत ते लावण्यात आलेले आपण पाहतोय. पहिल्या टप्प्यावरती मतदार यादीमध्ये नाव तपासलं जाईल आणि तिथेच बोटाला शाई लावली जाईल. त्यानंतर जे कंट्रोल युनिट आहे या कंट्रोल युनिटवर मतदान करण्यासाठी आधी जो आदेश देण्यात येतो किंवा जी ऑर्डर देण्यात येते ती देण्यात येईल आणि त्यानंतर मतदान जे आहे ते केलं जाईल. त्याच्या बाजूलाच बरोबर व्हीव्हीपॅट मशीन जे आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मतदान केलेली स्लिप जी आहे ती स्लिप तुम्हाला पाहायला मिळते. ती स्लिप पूर्ण झाली, बाहेर आली आणि खाली पडली की मतदानाची प्रक्रिया पूर्ण होते. ही सगळी तयारी जी आहे ती जवळपास पूर्ण करण्यात आलेली आणि प्रशासनाकडून काळजी जी आहे ती सुद्धा घेण्यात आलेली आहे. आपण पाहतोय सीसीटीव्ही जे आहेत ते मतदान केंद्रामध्ये केंद्राबाहेर सगळीकडे सीसीटीव्ही आहेत ते सुद्धा इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत. ही सगळी तयारी जी आहे ती निवडणुकीची आहे. मात्र निवडणूक रंजक झाली ती गेल्या आठवड्यामध्ये. बारामतीची निवडणूक होईपर्यंत पुण्याच्या निवडणुकीचं वातावरण जे आहे ते फारसं तयार झालेलं नव्हतं. मात्र गेले 2-3 दिवस ज्या पद्धतीनं पुण्यातल्या या लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण बदलतंय, अत्यंत तगडं आव्हान जे आहे ते रवी धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या समोर उभं केलेलं पाहायला मिळतंय. गेल्या 2 लोकसभा निवडणुका भाजपला अत्यंत अनुकूल असलेला हा मतदारसंघ यंदा मात्र अचानक यापूर्वी कसब्याच्या निवडणुकीमध्ये विधानसभेत जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकर जे आहेत त्यांच्या बाजूनं जात असल्याचं चित्र आहे. प्रचंड तगडं आव्हान जे आहे ते त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या समोर उपस्थित केलेलं आहे. हे सगळे महापालिकेतले एकमेकांचे सहकारी आहेत. त्याच्यामुळे पुण्याची नवी लिडरशिप जी आहे ती या लोकसभेच्या निवडणुकीनं समोर येईल असं चित्र आहे. या माजी नगरसेवकांमधलं आता नेमकं कोण पुण्याच्या लोकसभेमध्ये जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. डावपेचांचा भाग जर म्हटला तर काँग्रेसनं जशी त्यांना जसं ग्राउंड मिळालं किंवा त्यांना सेन्स यायला लागला की खालून मतदार जे आहेत ते मतदार प्रतिसाद देत आहेत, त्यानंतर काँग्रेसनं अत्यंत मोठी रणनीती आखली. अगदी बरोबर आहे. त्यामुळे ही लढत जी आहे ही वैभव अतिशय अतितटीची आपल्याला पाहायला मिळतीये. वैभव थोडं थांबवते तुम्हाला, आपण थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत धनगेकर सुद्धा आहेत. रवींद्र धनगेकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुमित, गुड मॉर्निंग. आणि आजचा दिवस प्रत्येक उमेदवारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धंगेकरांचं औक्षण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासाठी आजच्या दिवसाची सुरुवात देवासमोर नतमस्तक होऊन आणि औक्षणाने होतीये. त्यांच्याशी थेट बातचीत करून काय नेमक्या त्यांच्या आजच्या भावना आहेत, मतदारांना आज ते कसं आवाहन करतायत? पुणे लोकसभेची जे काय पुणे लोकसभा आहे ती राज्यात गाजती आहे. कारण 2 उमेदवार महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ अशी ही लढत होतीये आणि पुणे देशात गाजते. आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत. त्यांना त्यांच्या पत्नी सौभाग्यवती त्या ओवळत आहेत. सकाळपासूनच त्यांची तयारी सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते. थेट आपल्यासोबत रवींद्र धंगेकर आहेत. दादा, काय सांगाल, आज कशा पद्धतीने तयारी झाली आहे तुमची, नेमकी काय? गेल्या 2 महिन्यापासून मी प्रचार करतोय. पुणेकरांनी मला आशीर्वाद दिला हे माझा विश्वास आहे. आजची निवडणूक ही आगळीवेगळी निवडणूक आहे. खऱ्या अर्थानं पुणेकरांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि पुणेकर ज्या पद्धतीनं मला विश्वास देत होते तो विश्वास मला विजयाकडे नेल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे आणि पुणेकरांना मनापासून धन्यवाद देतो. काल पैसे वाटल्याचा तुम्ही आरोप केला होता, नेमकं काय प्रकार झाला होता? अनेक पेठांमध्ये झोपडपट्टीमध्ये पैसे वाटताना भारतीय जनता पार्टीचे आजी माजी नगरसेवक असतील, पालकमंत्री सुद्धा पुणे शहरामध्ये काल बॅगाच्या बॅगा घेऊन पैसे वाटताना दिसत होते. पण पोलीस खाते त्याकडे दुर्लक्ष करत होते. आमचे सहकारी नितीन कदम 2 तास पोलीस स्टेशनमध्ये बसून सुद्धा पोलीस त्यांच्यावर दखल घेत नव्हते. मला फोन आल्यानंतर मी गेल्यानंतर शेवटच्या हातामध्ये लोकशाहीसाठी मग एकदा लढावंच लागणार. आपण लढणारे लोक आहेत. आपल्याला संविधान दिले बाबासाहेबांनी आणि त्याचा फायदा घेऊन आपल्याला लढावंच लागेल. कारण हुकुमशाही आपल्याला लय दिवस चालवायची नाही. लोकशाहीच्या दिशेने हे देश उत्तम पद्धतीने चाललेला आहे आणि हुकुमशाही दिशेने ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणा असेल, निवडणूक यंत्रणा असेल, भारतीय जनता पार्टीने हायजॅक केले, त्यांच्यावर प्रेशर दिलं तर शेवटी राष्ट्रव्यापी लढाई लढावीच लागली. एका बाजूला मुरलीधर मोहोळ जे आहे त्यांची संपत्ती वाढलेली आहे, एका बाजूला तुमची एका वर्षामध्ये कमी झाली. नेमकी ही लढत कशी असणार आहे आता या सगळ्यामध्ये? धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. प्रचंड प्रमाणामध्ये जर तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये 400 पट रक्कम जर तुमची वाढत असेल तर माझ्या माहितीप्रमाणे आणि पुणेकरांच्या माहितीप्रमाणे कोरोनाच्या काळात झालेला भ्रष्टाचार हे या निवडणुकीत त्यांना पुणेकर उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. इतका प्रचंड पैसा त्यांच्याकडे आला कुठनं आणि आमच्या कोथरूडच्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांच्या हाताला काम नाही.
घरातली सगळी पिल्लावर पैशाने मोठी करण्याचं काम आणि स्वतःची तिजोरी भरण्याचं काम जर पुणेकर असा जर उमेदवार असेल तर पुणेकर त्याला स्वीकारणार नाही. मतदानाचा शहरी भागात टक्का कमी होताना दिसतोय. मतदारांना काय आव्हान करणार आहे तुम्ही उमेदवार म्हणून? मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावं, जेणेकरून लोकशाहीचा आधार हा मतदार राजा आहे आणि लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर मतदारांनी मतदान पेटीपर्यंत गेलं पाहिजे आणि ज्या योग्य उमेदवार असेल, जो सुज्ञ पुणेकर आहेत ते योग्य विचार करून योग्य उमेदवाराला मतदान करावं असं मी त्यांना आवाहन करतो. आपल्या सोबत सौभाग्यवती आहेत रवींद्र धंगेकरांचे. काय भावना आहे तुमची आज निवडणुकीला सामोरे जात आहे? औक्षण केलेलं आहे, आशीर्वाद घेतलेला आहे देवाचा आणि पुणेकर पण आशीर्वाद देणार आहेत आज, त्यामुळं साहेब खासदार होणार आहेत. पुणेकर देखील यांना रवींद्र धंगेकरला आशीर्वाद देणार आहे आणि ते खासदार होऊन जाणार असा विश्वास त्यांच्या पत्नी व्यक्त करताना दिसते. निश्चितच धन्यवाद सुमेध या सविस्तर माहितीसाठी. खरं तर राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडली त्या फुटीनंतर पुण्यातली समीकरणं बदलताना दिसत आहेत. आता मतदार राजा कुणाच्या परड्यात कौल टाकतोय, त्यानंतर पुण्यातली समीकरणं काय असणार आहेत हे येत्या 4 जून रोजी कळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरेंच्या पक्षाचं करण पवार यांच्यात थेट लढत होतीये. जळगाव गेले काही वर्ष शिवसेना भाजप युतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि दोन्ही उमेदवारांना समसमान संधी असल्याचं सध्या जळगावमध्ये चित्र पाहायला मिळते. तर गेल्या वेळेस भाजपच्या उमेदवाराला असलेला 4.5 लाखांचा लीड ही जमेची बाजू आहे. मात्र मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेले खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपची साथ सोडून ठाकरेंची मशाल हाती घेतल्यामुळे आता मतदार नेमकं कुणाच्या पारड्यात मत टाकणार हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे. जळगाव आणि रावेर या 2 लोकसभा मतदारसंघासाठी येत्या काही वेळानंतरच मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. आपण बघू शकतो, आपण अंमळनेरच्या या साने गुरुजी महाविद्यालयात या ठिकाणी आलेलो आहोत. मतदारांना मतदान करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदारांसाठी स्वागतासाठी या ठिकाणी भव्य अशी रांगोळी देखील काढण्यात आलेली आहे. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर जळगावमध्ये स्मिता वाघ विरुद्ध करण पवार आणि रावेरमध्ये जर म्हटलं तर रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी प्रमुख लढत या लोकसभेसाठी या ठिकाणी चुरत दिसून येणार आहे. आपण जर बघितलं तर मतदारसंघामध्ये जिल्ह्यातील 19,000पेक्षा जास्त कर्मचारी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले आहे. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 3886 मतदान केंद्रावरती या संपूर्ण मतदान प्रक्रिया येत्या काही वेळानंतर या ठिकाणी सुरू होणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर जळगाव आणि रावेर अशा 2 मतदारसंघांमध्ये तब्बल 37,93,224 नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहे. आपण जर बघितलं तर गेल्या 3 टप्प्यामध्ये जे मतदान प्रक्रिया पार पडली त्या मतदान प्रक्रियेमध्ये कुठेतरी मतदानाचा टक्का या ठिकाणी घसरलेला दिसून आलेला होता. मात्र आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की आज उन्हाचा पारा कुठेतरी कमी राहील आणि मतदानाची टक्केवारी ही नक्कीच वाढेल. ठिकठिकाणी कूलरची व्यवस्था असेल, सुशोभीकरण असेल, असं संपूर्ण प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मतदान केंद्र सज्ज करण्यात आलेलं आहे. येत्या काही वेळानंतर हा मतदान प्रक्रिया सुरू होईल. नेमका मतदान कशा प्रकारे होतं, सुरळीत मतदान होणार का आणि किती टक्का या जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारांचा हा कौल नेमका कुणाला राहणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. तर राज्यामध्ये आज 11 लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडते. मतदानाचा हा 4था टप्पा आहे आणि त्यामुळे हे सगळे अपडेट्स, तिथल्या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत ये. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.